मिशन नोकरी यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत राज्यशास्त्रातील महत्त्वाचे प्रश्न आणि उत्तरे हा भाग 7 आहे मित्रांनो। याआधी आपले भाग 6 वेगवेगळ्या विषयाचे आपण महत्त्वाचे प्रश्न बघितले आहे। चला तर बघूया आजचा पहिला प्रश्न। तत्पूर्वी मित्रांनो जे नवीन मित्र आहेत त्यांनी प्लीज चॅनल सबस्क्राइब करा आणि शेवटपर्यंत पहा मित्रांनो। चला तर बघूया आजचा पहिला प्रश्न। नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा मसुदा तयार करण्यासाठी खालीलपैकी कोणती समिती नियुक्त करण्यात आली आहे? एम सुब्रमण्यम, श्री बालकृष्ण, के कस्तुरीरंग की 4 जी श्रीकृष्ण। याचं योग्य उत्तर काय मित्रांनो? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 के कस्तुरीरंग। त्यानंतर नेक्स्ट प्रश्न, खालील विधाने विचारात घ्या। संसदेच्या दोन्ही सभागृहातील निर्वाचित सदस्य राष्ट्रपतीच्या निवडणुकीत तसेच महाभियोग प्रक्रियेत भाग घेतात। सर्व राज्यांच्या विधानसभेचे निर्वाचन सदस्य राष्ट्रपतीच्या निवडणुकीत भाग घेतात मात्र महाभियोग प्रक्रियेत भाग घेत नाही। संसदेच्या दोन्ही सभागृहातील नामनिर्देशित सदस्य राष्ट्रपतीच्या निवडणूक भाग घेत नाही परंतु महाभियोग प्रक्रियेत भाग घेतात। वरीलपैकी सत्य नसलेले विधान ओळखा। सत्य नसलेले ओळखायचे आहे मित्रांनो। अ ब की क की ब की वरीलपैकी एकही नाही। याचं योग्य उत्तर काय मित्रांनो? याचं योग्य उत्तर ऑप्शन नंबर 4 वरीलपैकी कोणते विधान ग्रामसभेला लागू होत नाही? गावातील सर्व प्रौढ नागरिक ग्रामसभेचे सदस्य असतात। ग्रामसभेच्या बैठकीचे अध्यक्षस्थान सरपंच भूषवितात। सरपंचाच्या अनुपस्थितीत उपसरपंच स्थान भूषवितात आणि सरपंच व उपसरपंचाच्या अनुपस्थितीत ग्रामसेवक ग्रामसभेचे अध्यक्षस्थान भूषवितात। याचं काम ते ग्रामसभेला कोणते विधान लागू होत नाही तर ऑप्शन नंबर 4 लागू होत नाही। त्यामागचं कारण असं आहे मित्रांनो, तर ग्रामसभेचे अध्यक्षस्थान हे सदस्यापैकी जे वरिष्ठ सदस्य असतो तो भूषवित असतो। त्यानंतर नेक्स्ट प्रश्न, एक हॉटेल चालवणे आणि पाहुण्यांचे आदरातिथ्य करणे राज्यपालाच्या कार्याचे वर्णन कोणी केले? के एम मुंशी, विजयलक्ष्मी पंडित, सरोजिनी नायडू की शंकर दयाल शर्मा। याचं योग्य उत्तर काय मित्रांनो? याचं योग्य उत्तर आहे के एम मुंशी यांनी केले। राज्यपालाला मित्रांनो महत्त्वाचे अधिकार जरी असले पण जर राज्यात सरकार स्थापन असेल तर राज्यपालाला विशेष अधिकार नसते। जेव्हा राष्ट्रपती राजवट लागू असते तेव्हाच राज्यपालाला जास्त अधिकार मिळत असते। त्यानंतर नेक्स्ट प्रश्न, विधानसभा अध्यक्षाबाबत खालील विधाने अभ्यासा आणि कोणती विधाने चुकीचे नाही ते सांगा, म्हणजे बरोबर सांगायचे आहे। विधानसभा अध्यक्ष पदावरून दूर करण्याचा ठराव विचाराधीन असताना त्यांना सभागृहाचे अध्यक्षस्थान स्वीकारता येत नाही। त्यांना सभागृहात उपस्थित राहून कामकाजात भाग घेता येणार नाही। त्यांना अशा ठरावावर अन्य सामान्य सदस्याप्रमाणे फक्त पहिल्याच फेरीत मतदान करता येईल। त्यांना अशा ठरावावर समान मते विभागणी झाल्यास निर्णायक मत देता येत नाही। आपल्याला बरोबर विचारला आहे मित्रांनो, याचं बरोबर कोणतं आहे? ऑप्शन नंबर 4 म्हणजे अ क ड, म्हणजे त्यांना सभागृहात उपस्थित राहून कामकाजात भाग घेता येत नाही हे चुकीचं आहे। त्यांना सभागृहात राहून कामकाजामध्ये भाग घेता येते। त्यानंतर नेक्स्ट प्रश्न, खालील कोणते विधान चुकीचे आहे? 38वी घटनादुरुस्ती अधिनियम 1975 नुसार अनुच्छेद 356 लागू करण्याचा राष्ट्रपतीचे समाधान अंतिम आणि निर्णायक असेल आणि त्याबाबत कोणत्याही कारणासाठी आव्हान देता येणार नाही। 42वी घटनादुरुस्ती अधिनियम 1976 नुसार राष्ट्रपतीचे समाधान हे न्यायिक पुनर्विलोकनाच्या कक्षेबाहेर नाही असे सूचित करण्यात आहे। धर्मनिरपेक्ष हे राज्यघटनेचे मूलभूत वैशिष्ट्यापैकी एक म्हणून धर्मनिरपेक्षतेविरुद्ध धोरण राबवणाऱ्या राज्य सरकारविरुद्ध अनुच्छेद 356 ची कारवाई करता येते। वरीलपैकी एकही नाही। चुकीचे आहे, कोणते विधान चुकीचे आहे मित्रांनो? हे बरोबर आहे धर्मनिरपेक्ष। 42वी घटनादुरुस्ती सुद्धा बरोबर आहे, म्हणजे ऑप्शन नंबर 1 हे चुकीचे आहे। त्यानंतर नेक्स्ट प्रश्न, खालील विधाने विचारात घ्या। विधानसभेने मंजूर केलेले विधेयक विधान परिषदेने फेटाळले अथवा 3 महिन्याच्या कालावधीत मंजूर केले नाही तर ते विधेयक पुन्हा मंजूर करेल आणि ते पुन्हा विधान परिषदेकडे पाठवेल। जर दुसऱ्या प्रसंगी विधान परिषदेने ते विधेयक पुन्हा फेटाळले अथवा 1 महिन्याच्या आत मंजूर केले नाही तर ते विधेयक दोन्ही सभागृहाकडून मंजूर झाल्याचे समजले जाईल। ते विधेयक विधानसभेकडून मंजूर होऊन विधानसभेकडे आल्यानंतर फेटाळले गेले तर ते विधेयक संपुष्टात येते। वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? अ ब अ क की अ ब क। याचं योग्य उत्तर काय मित्रांनो? याचं योग्य उत्तर आहे अ ब क, म्हणजे अ बरोबर आहे,
ब बरोबर आहे आणि क बरोबर आहे. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न, लोकसभा विसर्जित झाल्याने खालील परिणाम विचारात घ्या. तिच्यापुढे अथवा तिच्या समित्यापुढे प्रलंबित असलेले सर्व कामकाज रद्द होते. लोकसभेतील सर्व प्रलंबित विधेयक जरी त्यांची निर्मिती त्याच गृहात झाली असेल अथवा राज्यात आलेली असतील ती रद्द होते. लोकसभेने मंजूर केलेले विधेयक परंतु राज्यसभेमध्ये प्रलंबित असलेले विधेयक रद्द होते. की दोन्ही सभागृहांनी मंजूर केलेले विधेयक राष्ट्रपतीकडे मान्यतेसाठी पाठवले असेल तर ते रद्द होते. योग्य विधान काय मित्रांनो? अ ब क हे विधान बरोबर आहे. कारण की आणि चौथं जे विधान आहे, दोन्ही सभागृहांनी मंजूर केलेले विधेयक राष्ट्रपतीकडे मान्यतेसाठी पाठवले असेल तर रद्द होते, हे विधान चुकीचं आहे. कारण की दोन्ही सभागृहांनी मंजूर झाल्यानंतर राष्ट्रपतीच्या सहमतीसाठी कुठलेही विधेयक पाठविले जाते, नंतरच कायद्यात रूपांतर होते. त्यामुळे ड हे चुकीचं आहे. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न, खालील विधाने विचारात घ्या आणि कोणते अचूक नाही ते सांगा. अचूक नाही ते सांगायचे मित्रांनो. तारांकित प्रश्नाची उत्तरे लेखी स्वरूपात सभागृहाच्या पटलावर दिली जातात. 2 ब अतारांकित प्रश्नाच्या उत्तराला पूरक अथवा उपप्रश्न विचारता येतो. की क अल्पसूचना प्रश्न का विचारला जात आहे याची कारण द्यायची गरज नसते. की ड लोकसभेचा सदस्य प्रतिदिन तारांकित आणि अतारांकित अशा दोन्ही प्रकारचे 5 पेक्षा जास्त प्रश्न विचारू शकत नाही. पर्याय अ ब क ड, ब क ड, अ ब क वरीलपैकी वरील सर्व विधाने चूक आहे. वरील सर्व विधाने चूक आहे. योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 अ ब क. त्यानंतर भारतीय राज्यघटनेच्या 3ऱ्या परिशिष्टामध्ये केंद्रीय मंत्र्यांनी घ्यावयाच्या शपथेमध्ये खालील पैकी कोणत्या घटनेतील मी भारताचे सार्वभौमत्व व एकात्मता कायम राखीन या शब्दाचा समावेश करण्यात आला? महत्त्वाचा प्रश्न आहे. 42व्या, 44व्या, 52व्या आणि 16व्या. योग्य उत्तर काय मित्रांनो? योग्य उत्तर आहे 16व्या. 44वी तर होऊ शकत नाही, 52वी सुद्धा होऊ शकत नाही, कारण की 52वी घटनादुरुस्ती हे पक्षांतर बंदी संबंधित आहे आणि 44वी जी घटनादुरुस्ती आहे ते लोकसभा आणि विधानसभेचा कार्यकाळ कमी केला, त्यानंतर संपत्तीचा अधिकार सुद्धा काढून घेतला, म्हणजे मूलभूत हक्कामधून वगळण्यात आला. त्यानंतर उरलं फक्त आपली 16वी घटनादुरुस्ती, जे की योग्य उत्तर आहे. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न, भारतीय उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची बदली दुसऱ्या उच्च न्यायालयात करायची असल्यास राज्यपालाचा सल्ला घेऊन राष्ट्रपती बदली करतील की 2 संबंधित मुख्य न्यायालयाच्या सल्ल्याने राष्ट्रपती करतील की 3 भारताच्या सरन्यायाधीशांचा सल्ला घेऊन राष्ट्रपती करतील की 4 राज्यपालाचा सल्ला घेऊन सरन्यायाधीश करतील? योग्य विधान कोणतं आहे मित्रांनो? योग्य विधान आहे ऑप्शन नंबर 3 भारताच्या सरन्यायाधीशाचा सल्ला घेऊन राष्ट्रपती करतील. तर सरन्यायाधीशाला शपथ कोण देते मित्रांनो? ते राष्ट्रपती देत असतात. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न, कायद्याची अंमलबजावणी झाल्यानंतर संविधान सभेच्या प्रतिनिधी संख्येनुसार प्रांताचा चढता क्रम लावा. बॉम्बे, बिहार, संयुक्त प्रांत, मद्रास. ऑप्शन बघा, अ ड ब अ की अ ब ड क की 3 अ ड ब क की 4 अ ब ड अ. योग्य विधान काय मित्रांनो? याचे योग्य विधान आहे ऑप्शन नंबर 2 म्हणजे अ बॉम्बे, मग बिहार, मग मद्रास आणि मग शेवटी काय संयुक्त प्रांत. खालील कोणते विधान असत्य नाही? अ कलम 75 नुसार मंत्री वैयक्तिकरित्या राष्ट्रपतीस तर सामूहिकरित्या संसदेस जबाबदार असतात. ब राष्ट्रपती मंत्र्यास फक्त पंतप्रधानाच्या सल्ल्यावरून दूर करू शकतात. क ब्रिटनमध्येच राजसत्तेच्या प्रत्येक सार्वजनिक आदेशावर संबंधित मंत्र्याची सही नसते, परंतु भारतात राष्ट्रपतीच्या प्रत्येक आदेशावर मंत्र्यांची सही असते. याद्वारे न्यायिक जबाबदारीची तरतूद करण्यात आली आहे. याचे योग्य उत्तर काय मित्रांनो? याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 म्हणजे ब. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न, आपण असत्य नाही हे विधान निवडलं आहे. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न, खालील कोणत्या कलमान्वये महालेखापरीक्षक केंद्राचा लेखाविषयी अहवाल राष्ट्रपतीकडे सादर करतात? कलम 148, कलम 149(2), कलम 150(3) की कलम 151(1). याचं योग्य उत्तर काय मित्रांनो? याचं योग्य उत्तर आहे कलम 151(1). आणीबाणी संदर्भात अयोग्य विधान ओळखा. अयोग्य ओळखायचं आहे मित्रांनो. अ राष्ट्रपतींनी कलम 352 नुसार आणीबाणी घोषित केलेल्या तारखेपासून संसदेच्या दोन्ही सभागृहांनी तिला ठरावाद्वारे 1 महिन्याच्या आत मंजुरी द्यावी लागते. ब संसदेच्या दोन्ही सभागृहांनी ठरावास मान्यता दिल्यास आणीबाणीचा
अंमलबजावणी दुसरा ठराव पारित झाल्यास दिनांकापासून 1 वर्ष कालावधीपर्यंत राहतो. 3. क. वित्तीय आणीबाणी कलम 360 आतापर्यंत कधीही घोषित करण्यात आली नाही. वित्तीय आणीबाणीच्या ठरावात संसदेने 3 महिन्याच्या कालावधीमध्ये मान्यता देणे आवश्यक आहे. पर्यायी उत्तर पहा. अ ड क ड अ ड की ब ड. याचं योग्य उत्तर काय मित्रांनो? याचं योग्य उत्तर आहे 4 म्हणजे ब आणि ड. राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्या संदर्भात खालील योग्य विधाने ओळखा. योग्य ओळखायचे आहे मित्रांनो आपल्याला. अ. राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना ही मानवी हक्क संरक्षण अधिनियम 1993 अंतर्गत झाली. ब. अधिनियमांतर्गत 2003 साली दुरुस्ती करण्यात आली. क. मानवी हक्क आयोगाच्या अध्यक्षाचा कार्यकाळ 5 वर्ष किंवा वयाच्या 70 वर्ष पूर्ण होईपर्यंत जे आधी घडेल ते असतो, तर सदस्याचा कार्यकाळ 5 किंवा 67 वर्ष पूर्ण होईपर्यंत जे आधी घडेल ते असतो. जस्टिस M.N. व्यंकटचलैया हे राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे पहिले अध्यक्ष होते. पर्याय अ ब क की वरील सर्व. याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो 1 म्हणजे राष्ट्रीय मानवी आयोगाची हक्काची स्थापना 1993 अंतर्गत झाली आहे. सदस्याचा जो कार्यकाळ असतो तो सुद्धा 5 वर्षाचा असतो, परंतु इथे 67 वर्ष म्हटलं आहे तो की 70 वर्षाचा असतो. त्यांची नियुक्ती सुद्धा राष्ट्रपती करते आणि बडतर्फी सुद्धा राष्ट्रपती करीत असते. खालीलपैकी अयोग्य विधान निवडा. लोकसभेचे अध्यक्ष स्वतः कामकाज सल्लागार समिती, नियमन समिती, सामान्य प्रयोजन समितीचे अध्यक्ष असतात. नियमन समितीमध्ये लोकसभेत अध्यक्षासह 15 सदस्य तर राज्यसभेमध्ये सभापतीसह एकूण 16 सदस्य असतात. अयोग्य विधान निवडायचं आहे. अ ब दोन्ही नाही की दोन्ही अयोग्य. याचं योग्य उत्तर काय मित्रांनो? याचं योग्य उत्तर ऑप्शन नंबर 3 दोन्ही नाही. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न. भारतीय संविधान सभेच्या महत्त्वाच्या समित्याविषयी पुढील विधाने लक्षात घ्या आणि योग्य विधान ओळखा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते. डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे राष्ट्रीय झेंड्यावरील अध्यक्ष होते. 3. के.एम. मुन्शी हे सुकाणू समितीचे अध्यक्ष होते. पर्याय अ ब वरील सर्व की अ क. योग्य विधान कोणते आहे मित्रांनो? योग्य विधान अ आणि ब. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रश्न. भारतीय राज्यघटनेच्या 3ऱ्या परिशिष्टामध्ये खालीलपैकी कोणाच्या शपथेचा नमुना देण्यात आला नाही. भारताचे उपराष्ट्रपती, CAG, राज्य विधान परिषद सदस्य, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश. अ क फक्त क की अ ड. याचं योग्य विधान काय मित्रांनो? याचं योग्य विधान आहे ऑप्शन नंबर 1 म्हणजे अ. राज्यसभेने कलम 249 नुसार विशेष बहुमताने असा ठराव पारित केला की राष्ट्रहितासाठी राज्यसूचीतील विषयावर कायदा करण्याची गरज आहे, तर संसद राज्यसूचीतील विषयावर कायदा करू शकते. असा कायदा मात्र एकाच वर्षासाठी लागू असेल आणि एका वेळी तो केवळ 1 वर्षापर्यंतच्या कालावधीसाठी वाढवला येऊ शकतो. फक्त ब बरोबर फक्त अ ब योग्य की एकही नाही. आपल्याला योग्य विधान निवडायचं आहे मित्रांनो. याचे योग्य विधान आहे फक्त ब. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न. योग्य विधान ओळखा. घटनेच्या कलम 141 नुसार राष्ट्रपतींना सर्वोच्च न्यायालयाकडून सल्ला मागण्याचा अधिकार आहे. घटनेचे प्रारंभपूर्वी करण्यात आलेल्या व त्यानंतर अंमलात राहिलेल्या कोणत्याही तह किंवा कराराबद्दल राष्ट्रपतींनी सल्ला मागितल्यास सर्वोच्च न्यायालयावर सल्ला देणे ऐच्छिक आहे. तर सार्वजनिक महत्त्वाच्या कायदेविषयक किंवा वस्तुस्थितीविषयक प्रश्नाबाबत राष्ट्रपतींनी सल्ला मागितल्यास सर्वोच्च न्यायालयाला सल्ला देणे बंधनकारक आहे. पर्याय उत्तर एकही नाही वरील सर्व योग्य अ की याचे योग्य उत्तर आहे एकही नाही. वरीलपैकी कुठलेही विधान योग्य नाही आहे. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया 35 मध्ये खालीलपैकी कोणत्या तरतुदी होत्या? या कायद्याने मतदारांची संख्या जवळपास एकूण लोकसंख्येच्या 10% पर्यंत वाढवण्यात आली. शीख व दलित यांच्यासाठी स्वतंत्र प्रतिनिधित्व प्रदान केले गेले. शेषाधिकार ह्या केंद्राकडे सोपवले गेले. पर्यायी उत्तरे ब क अ ब अ क की वरील सर्व योग्य. याचं योग्य उत्तर काय मित्रांनो? याचं योग्य उत्तर ऑप्शन नंबर 2 अ आणि ब. लक्षवेधी सूचनेच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? अ. निकडीच्या सार्वजनिक हिताच्या बाबतीत मंत्र्याचे लक्ष वेधण्यासाठी एक उपाय आहे. ब. मंत्र्याकडून खात्रीशीर माहिती मिळवणे हा मुख्य उद्देश आहे. क. यामध्ये सरकारवर कोणतीही टीका नसते. ड.
1952 पासून सुरू असलेल्या संसदीय प्रणालीतील एक नाविन्यपूर्ण भारतीय पद्धत आहे. ई याचा कामकाज आणि प्रक्रियेच्या नियमामध्ये उल्लेख नाही. पर्यायी उत्तरे अ, ब, क, ड, ई. आपल्याला काय विचारलं आहे? बरोबर विधाने ओळखा. अ, ब, क, ई. अ, ब, क हे अ, ब, ई. याचे योग्य उत्तर काय मित्रांनो? याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 म्हणजे अ, ब, क, ई. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न. आंतरराष्ट्रीय कराराची अंमलबजावणी करण्यासाठी संसद पूर्ण देशभरात किंवा काही भागामध्ये कोणताही कायदा केव्हा करू शकते? सर्व राज्याच्या सहमतीने, 2 बहुसंख्य राज्याच्या सहमतीने, की 3 संबंधित राज्याच्या सहमतीने, की 4 कोणत्याही राज्याच्या सहमती न घेता? याचे योग्य उत्तर काय मित्रांनो? याचे योग्य उत्तर ऑप्शन नंबर 4 कोणत्याही राज्याची सहमती न घेता आंतरराष्ट्रीय कायदा लागू करू शकते. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न. राज्यघटनेची मूलभूत संरचनेतील निश्चित व्याख्या नसली तरी सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी त्यांचे घटक सांगितले आहे. त्या पुढीलपैकी कोणते घटक मूलभूत संरचनेशी विसंगत आहे? 1. आर्थिकदृष्ट्या परवडणारा न्याय, 2. खुल्या निवडणुका, 3. न्यायिक परिणामकारक उपलब्धता, ही 4. समतेचे तत्व. याचे योग्य उत्तर काय मित्रांनो? याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 आर्थिकदृष्ट्या परवडणारा न्याय. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न. पुढीलपैकी कोणत्या राज्यास काही काळ उपराज्याचा दर्जा मिळाला होता? मेघालय, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम की गोवा? याचे योग्य उत्तर काय मित्रांनो? याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 मेघालय. अग्रता क्रमानुसार खालीलपैकी कोणता पर्याय उत्तरत्या क्रमाने योग्य आहे? भारतीय महान्यायवादी, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, संसद सदस्य की राज्यसभेचे उपाध्यक्ष? याचे योग्य उत्तर काय मित्रांनो? याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, त्याच्यानंतर राज्यसभेचे उपाध्यक्ष, त्याच्यानंतर भारतीय महान्यायवादी आणि शेवटी संसद सदस्य. त्यानंतर नेक्स्ट. सर्वोच्च न्यायालयास जगातील कोणत्याही सर्वोच्च न्यायालयापेक्षा अधिक अधिकार प्राप्त आहे? हे विधान कोणी केले? अल्लादी कृष्णस्वामी की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की के एम मुन्शी की पंडित जवाहरलाल नेहरू? याचे योग्य उत्तर अल्लादी कृष्णस्वामी यांनी केले होते. त्यानंतर वाचा. मुख्य निवडणूक आयुक्तांना पदावरून दूर करण्याची पद्धत, त्यांची कारणे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला पदावरून दूर करण्याच्या पद्धत कारणाप्रमाणेच असते. बरोबर आहे. त्याच्यानंतर मुख्य निवडणूक आयुक्तांची शिफारस असल्याशिवाय अन्य निवडणूक आयुक्तास किंवा प्रादेशिक आयुक्तास पदावरून दूर करता येत नाही. वरीलपैकी अचूक नसलेली विधाने कोणती? कोणतीही नाही, दोन्ही, केवळ ब की अ? याचे योग्य उत्तर काय आहे मित्रांनो? याचे योग्य उत्तर ऑप्शन नंबर 1 कोणतेही नाही. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न. खालील विधाने अभ्यासा. कलम 131 नुसार सर्वोच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय असते. त्यास आपल्या अवमानाबद्दल शिक्षा करण्याचा अधिकार असेल. वरील कोणते विधान योग्य आहे? पर्याय अ, ब, दोन्ही की एकही नाही? याचे योग्य उत्तर काय मित्रांनो? याचे योग्य उत्तर आहे ब. त्यानंतर नेक्स्ट. घटनासभेच्या मसुदा समितीचे उपाध्यक्ष होते? हा प्रश्न मित्रांनो MPSC PSI ST याला भरपूर वेळा विचारण्यात आला आहे. 1. N. गोपालस्वामी अय्यंगार, 2. सय्यद मोहम्मद सादुल्ला, 3. के मुन्शी की 4. अल्लादी कृष्णस्वामी अय्यंगार? योग्य उत्तर काय मित्रांनो? याचे योग्य उत्तर ऑप्शन नंबर 2 सय्यद मोहम्मद सादुल्ला. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न. आयोगाच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधाने बरोबर आहे? अ. इसवी सन 1964 मध्ये आयोगाची स्थापना करण्यात आली. ब. हा आयोग एक संवैधानिक संस्था आहे. क. केंद्रीय लोकसेवा आयोगाप्रमाणे याची कामे सल्लागार स्वरूपाची आहे. पर्यायी उत्तरे अ, ब, क, अ, क की ब? याचे योग्य उत्तर काय मित्रांनो? याचे योग्य उत्तर आहे अ आणि क म्हणजे सल्लागार स्वरूपाची आणि 1964 मध्ये स्थापना करण्यात आली. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न. लेखानुदान कधी सहमत होते? मागण्यावरील मतदान झाल्यावर, सर्वसाधारण चर्चेच्या अगोदर, सर्वसाधारण चर्चेनंतर की मागण्यावर मतदान झाल्यावर किंवा सर्वसाधारण चर्चा झाल्यावर? याचे योग्य उत्तर काय मित्रांनो? याचे योग्य उत्तर ऑप्शन नंबर 3 सर्वसाधारण चर्चेच्या नंतर. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. जर या आधीचे भाग तुम्ही बघितले नसेल ते बघून घ्या आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नका. जर आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या इतर मित्रांना व्हॉट्सअप, फेसबुक आणि इतर सोशल मीडियावर शेअर करायला विसरू नका मित्रांनो. थँक्यू व्हेरी मच.